श्री महालक्ष्मी माध्यम गुरुवारची कहाणी। श्री लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला लाभावे, तिने आपल्या घरी सतत वास करावा, आपला संसार सुख समाधानाने चालावे म्हणून अनेक भावी श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात, त्यांना उत्तम फळ मिळते। व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे। जर मार्गशीर्ष मासाचे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून व्रत सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी सांगता करावी। काही भाविक दर महिन्यास व्रत करण्याचे ठरवून सतत 1 वर्ष हे व्रत चालू ठेवतात। या श्री लक्ष्मी व्रताचे नियम, पूजाविधी व कहाणी व आरती इत्यादी दिले आहेत, त्याप्रमाणे आपण सर्व विधी करावा। श्री लक्ष्मीच्या कृपेने सर्वांचे मनोरथ पूर्ण होतात, ही श्रद्धा ठेवावी। व्रत करणाऱ्याने गुरुवारी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, निर्मळ अंतःकरणाने पूजाविधी करावा, दिवसभर उपवास करावा, रात्री भोजन करावे। या दिवशी आकस्मिक अडचण असेल तर दुसऱ्या कोणाकडून पूजा आरती करून घ्यावी। आपण उपवास करावा। एकादशी, शिवरात्र या अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी, कहाणी वाचावी किंवा ऐकावी। व्रताची पूजा व कहाणी ऐकण्यास शेजारी पाजारी बोलावे। सायंकाळी गायीची पूजा करावी, गोग्रास घ्यावा। उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यावर 7 सुवासिनी अथवा 7 कुमारिकांना हळदी कुंकू देऊन 1 फळ आणि या व्रताची 1 प्रत यावी। शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्याला नमस्कार करावा, नंतरच आपण भोजन करावे। गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद द्यावा। कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून या व्रतास सुरुवात करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे, असं यश समीपच आहे। पूजेची मांडणी घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तेथे पाट किंवा चौरंग ठेवावा, त्यावर कोरे कापड अंथरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी, त्यावर तांब्याचा कलश किंवा त्यात दुर्वा, पैसा, सुपारी घालावी। कलशावर विड्याचे पाने किंवा आंब्याची डाळे ठेवून नारळ ठेवावा। पाटावर किंवा चौरंगावर श्री लक्ष्मी देवीची फोटो ठेवावे। लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी, त्यासमोर विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडी साखर ठेवून गूळ ठेवावा। शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी। पूजेची मांडणी पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी। पूजा संपल्यावर आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा। रात्री श्री लक्ष्मीला मिष्टांचा नैवेद्य दाखवावा, नंतर भोजन करावे। शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावे। कलशातील पाणी तुळशीत ओतावे, तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा। श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे, जो माझे व्रत नियमाने करील तो सदैव सुखी राहील, त्या वचनावर विश्वास ठेवावा। श्री लक्ष्मी देवीची कहाणी ध्यानी घ्यावी। श्री लक्ष्मी देवीची कहाणी दुपार युगातील सौराष्ट्र देशाची मोहीम 8 नगर होतं, तेथे एक राजा राहत होता। राजाचे नाव होतं भद्रश्रवा। तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता, देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखीत होता। राजाच्या राणीचं नाव होतं सुचंद्रिका। ती रूपानं सुंदर होती व स्वभावाने गर्विष्ठ होती। मागच्या जन्मी ती होती एका वेश्याची बायको। नवऱ्याचं तिचं भांडण होईल, घरी वैतागली गेली निघून रानात। तिथे बसली सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीव्रत। तिने पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं। दुःख गेली, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती करीत होती। पुढे गेली ती मरून, पुढचा जन्म स्त्रीचाच आला। पुढे भाग्य उजळलं, भद्रश्रवा राजाशी लग्न झालं, ऐश्वर्य हाती आलं, गर्वाने फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या ताटाने बोलू लागली, दास दासीवर खेकसू लागली। एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मग मागची आठवण घ्यावी, ती ओळखते का पाहावं। राणी राजवाड्यात मजेत राहत होती, राजाचं तिचं कौतुक करी। त्या दोघांना 7 मुले झाली होती, 1 मुलगी होती, मुलीचं नाव होतं शांबाला। एके दिवशी अचानक देवीने म्हातारीचं सोंग घेतलं, फाटकं वस्त्र लिहिली, हाती काठी घेतली, आधाराला हळूहळू पाऊल टाकीत आली, राणीला भेटायला वाड्याशी आली, नारळे दिली। आहे का कोणी घरी, घालील का कोणी घास? दासी आली बाहेर, म्हातारी दिसली समोर। तिने विचारलं, कोण ग तू, कोठून आलीस, काम काय काढलंस, तुझं नाव काय, तुझं गाव काय, काय हवं आहे तुला? म्हातारी सांगू लागली हळू आवाजात, तशाच खोकला येईल मधून
म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आले, येथे राणीला भेटायचं आहे. कुठे आहे या राजाची राणी? दासी म्हणाली, राणी साहेब आहेत महालात, मैत्रिणीशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील. तुला कशा भेटणार त्या? तुझ्या अंगावर अवतार पाहून तुझ्यावरच केकसतील. ऊन दोन बोलतील. मैत्रिणी तुला हसतील. तू येथे बस आडोशाला थोडा वेळ. मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीला राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशाळ भाळेल, माणुसकी विसरली. मागच्या जन्मी ती होती दारिद्र्य, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिने केलं. त्या देवीच्या कृपेने राणीपदावर बसली. पण देवीची आठवण नाही तिला आता संपत्तीचा गर्व आलाय. डोळ्यावर पैशाची धुंदी आली. गोरगरिबांना कशाला विचारती? तोऱ्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारीन, तिला कोण विचारते? ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली. तिला घेतला वसा टाकून दिला. तिला उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडले. म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करीत ते नेमाने. उतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा सोडणार नाही. दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीने त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीने खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबला. तिने आली नि कळकळून म्हणाली, आजी रागू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मला धीर द्या. आईला दिलेला शाप मागे घ्या. मी तुमच्या पाया पडते. मुलीवर दया करा. म्हातारीला मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिने मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली. माडीवरून दाराशी येते तर दिसली तिला म्हातारी. राणी कडाडली. कोण ग तू? थेट येथे कशाला आलीस? जा येथून. उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते. तुला लाज नाही वाटत? तुला येथे यायचे दुसरं घर नाही तुला? म्हातारीचे डोळे गर फिरले. कपाळाट्या उमटल्या. ती नीट तडकन निघून गेली. परत पुढे. दासीने लक्ष्मीव्रत केलं तर तिची स्थिती उत्तम सुधारली होती. गेली ती दासीपण सोडून. पुढे सुखासमाधाने सुरू होतं. तिच्या पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालेने लक्ष्मीव्रत केलं. सगळं नियम धर्म पाळून 4ही गुरुवार तिने व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटात उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधार नावाच्या राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाने चालू लागला. पण भद्रशवाचं सुरचंद्रिकेचे राणींना यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूंच्या भद्रशवाचं राज्य वाढलं होतं. सुरचंद्रिकेने राणी होती ती स्थिती बदलली. भद्रशवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळे. पण करणार काय? एक दिवस चिंतेचा उगत होता तसाच मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती. भद्रशवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकदाचा तिच्या घरी निघाला. चालून दमला होता. नदी तीरावर विश्रांतीसाठी थांबला होता. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रशवाला पाहिलं, ओळखलं. परत लगबगीने खाली गेली. राजाला बातमी सांगितली. मालाधाराने माणसं पाठवली. रथ पाठवला. शूराने घरी आणलं. मान सन्मान केली. नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला. शांबालेने वडिलाची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत यायचा विचार त्याच्या मनाने घेतला. जावयाला तसं सुचवलं. भद्रशवाल मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयाचे नौकराजवळ एक हांडा दिला. मोहराने भरला होता. तो नौकराच्या सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हांडा पाहून ती खुल्ली. हांड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते तो काय, आत दिसले कोळसे. सुरचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला ऐकून. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. चिंतेचा ढग समोर दिसत होते. काळजीचा वणवा भटकत होता. सुरचंद्रिकेला एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्या मनाने घेतलं, एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवे. दुसरं करणार काय? एका गुरुवारी ती घरून
मुलीच्या गावच्या नदी तीरावर बसली अगदी दमून गेली होती. त्याच वेळी एका दासीने नदीवर आली होती. तिने राणीच्या आईला ओळखलं. ती म्हणाली गेली राणीला बातमी दिली, तुमची आई नदी तीरावर बसली आहे, खूप दमलेली दिसली आहे, तिला आणायला पाठवा कोणीतरी. शांबाल्याने रथ बोलवला, आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. शांबाल्याने पाहिलं आईला. तिने प्रेमाने मिठी मारली. मुलीच्या घरचं ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते. मग दासी पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. आईला स्नान करायला सांगितले. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले. आईचं रूप उठून दिसू लागले. दुपारची वेळ होती. शांबाल्या लक्ष्मीवताचा वसा करीत होती. लक्ष्मीदेवीच्या भक्तीने पूजा करीत होती. आरती झाली. धूपदिव्यांचा वास दळवळत होता. शांबाल्याला उपवासच होता. तो कडकडीत करी अगदी निराळ राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिने आईला जेवायला बोलवलं. आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मीवताचा वसा करीत होती. लक्ष्मीदेवीच्या कृपेने ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा मी पण जेवत नाही, मीही तुझ्याबरोबर उपवासच करीन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवार मुलीने केलेले व्रत तिच्या आईने पाहिलं. भक्तिभावाने नमस्कार करीत होती, उपवास करीत होती, सर्व दुःख दूर व्हावेत म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला व घरी जायचा विचार ठरला. तिला पोहोचायला शांबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून शांबाला परत निघाली होती. मालाधाराने पूर्वी पाठवलेले हांड्या तिने घेतला. त्यात मिठाचे खडे मीठ भरले व तो नौकराजवळ देऊन ते पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालाधाराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्याने सहज विचारलं, माहेर राहून काय आणलं? शांबालाने बरोबर आणलेल्या हांड्याकडे बोट दाखवलं. मालाधाराने झाकण काढत आत काय दिसले त्याला मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? येथे नाही का मिळत मीठ? हो मिळतं ना, पण हे माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्र होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचे आहे हे मीठ. समुद्रावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज शांबाल्याच्या सांगण्यातील गोम राजाने हेरली होती, पण तो विचारचक्रात गुंतला होता. शांबाल्याला सांगत होती, हे मीठ जीवनाचे अमृत आहे. मिठानेच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ आळणे बेचव. जो माणूस जिथे मीठ खातो तो धनाशी नेहमी इनामी राहतो, त्याचं रक्षण करतो, कामात कसूर पडली तरी प्राणार्पण करतो. मालाधाराचे विचारचक्र थांबले नव्हते. त्याला ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रशवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलून घेतलं. भद्रशवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता. अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. त्यातून एक नवा विचार निश्चित झाला. भद्रशवाने आपली अनुमती दिली होती. मालाधाराने आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली होती. सेनापती आले व त्यांनी मालाधारांचे आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा आहे असं नम्रपणे विचारले. भद्रशवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती ह्या अंड्याचा एक मिठाचा खड्याचा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीने झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रूवर बेसावत मालाधाराचे सैनिक आधी सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघातीत लढाई सुरू होती, पण मालाधाराचे सैनिक पवित्र शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालाधाराचे सैनिक परकष्टाने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव आखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. तो थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालाधाराने सैनिक अधिक ईशान्य पुढेच पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधाराच्या सैन्याने शत्रूचा पुरा पाडशा पाडला होता. मालाधाराच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता. भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालाधाराला व शांबाल्याला ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी शत्रूचा राज्यातील मुख्य खजिना लुटला होता. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालाधाराकडे आणली. त्यात सोन्या मोहराणी होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्राचा साठाही होता. मालाधाराने भद्रशवाच्या चंद्रिकेचं राणीला घेऊन यायला सांगितलं आणि ती आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. शांबाल्याने लक्ष्मीवताची पूजा केली होती, आरती केली होती. धूपदिव्यांचा सुगंध दळवळत होता. तिने तिच्या आईला उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली होती. दिव्याला नैवेद्य झालं होतं व
सर्वांचं मिष्टांचे जेवण झालं होतं. मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालाधराने बदशवाचं राज्य स्वाधीन केलं होतं. या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्र आली. सुचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो जन्म पाळला. घरची परिस्थिती सुधारली, पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली. राजाने 7 मुले कुठेतरी दूरदेशी गेली होती. तेही अचानक घरी आली. त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच. लक्ष्मीच्या देवीने त्या व्रताचा हा पूर्ण अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चित झाले होते. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखीत होते. अशी ही साठा उत्तराची कहाणी. सर्वांनी ऐकावी, सर्वांनी वाचावी. लक्ष्मीवतीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी ही उत्तर संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावे ही प्रार्थना. वाळवाळती जय जय लक्ष्मी माता, प्रसन्न वदने प्रसन्नवती तारीसी तू भक्ता. पूर्वजन्माची व्रतपुण्याय लक्ष्मी वैभव राणीला, गर्भधनाचा विसर पडला लक्ष्मी मातेला. अपमानाने शाप दिला मग आली दारी रता, प्रसन्न वदने प्रसन्नवती तारीसी तू भक्ता. व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला, दैन दूर दुःख करुणी मन निर्मल झाले शांभालेला. दासीलाही प्रसन्न वदने प्रसन्नवती तारीसी तू भक्ता. गुरुवारी व्रत जे करीत नेम धरून पाळून मन कामना पुरगळे, अगणित हो करणी गाता पाठक गुरुजी गुण गाता गाता. प्रसन्न वदने प्रसन्नवती तारीसी तू भक्ता. वाळवाळती जय जय लक्ष्मी माता, प्रसन्न वदने प्रसन्नवती तारीसी तू भक्ता. जय जय लक्ष्मी माता की जय.